हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये आज आपण गूळ शेंगदाण्याची पोळी कशी बनवायची ती बघणार आहे. आणि ही पोळी खूप दिवस टिकते, जवळजवळ 8 ते 10 दिवस टिकते. ही तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा किंवा बाहेर ट्रिपला वगैरे जाणार असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही देऊ शकता, कारण खूप दिवस ही राहते. जवळजवळ 8 ते 10 दिवस ही आरामात टिकते आणि खायला पण खूप पौष्टिक आहे. यापासून कॅल्शियम खूप प्रमाणात मिळतं. तर शेंगदाण्यामध्ये पण कॅल्शियम आहे आणि गुळामध्ये सुद्धा हे कॅल्शियम आहे. त्यामुळे आवर्जून लहान मुलांना तर ही शेंगदाण्याची पोळी तुम्ही अधूनमधून देऊ शकता. आणि मोठ्यांना सुद्धा तुम्ही कुठे बाहेर वगैरे जाणार असेल तरी सुद्धा हे बनवून देऊ शकता. खूप छान लागते. तर आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशी शेंगदाण्याची पोळी 8 ते 10 दिवस टिकणारी शेंगदाण्याची पोळी कशी बनवायची ते बघणार आहे. तर इथं मी कढईमध्ये 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि छान असे खरपूस असे भाजून घेणार आहोत आपण. गॅस कमी करून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे भाजून होतात आणि वरची साल निघेल इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. जास्त वेळ लागत नाही, लगेच भाजून होतात ते. बघू शकता वरची साल निघायला लागलेली आहे सहज. तर इथे हे शेंगदाणे आता भाजून झालेली आहे. थोडं आपण परत 1 मिनिटाचं परतून घेऊ आणि गॅस बंद करून आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊ. तर इथे ताटामध्ये काढून आपण पूर्णपणे हे थंड करून घेणार आहोत आणि मग याची वरची सालं काढून घेणार. थंड झाली की सालं व्यवस्थित निघतात त्याची. तर इथे हे थंड झालेले आहेत. आपण सालं काढून घेऊ. शेंगदाणे पूर्ण असे साफ करून घेणार आहोत. तुम्ही हे शेंगदाण्याची सालीसकट सुद्धा फिरवून घेतलात मिक्सरला तरी पण हरकत नाही. मी इथे सालं काढून घेतलेली आहेत. तर इथे शेंगदाणे आपले साफ करून झालेले आहेत. वरची सालं काढून झालेली आहेत. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता इथं मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. सुरुवातीला आपण एकदम बारीक करून घेणार नाही, थोडंसं फिरवून घ्यायचंय. तर आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊ आणि इथे शेंगदाणे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे, असं बारीक करून घ्यायचं. आता त्यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत. इथे 1 कप मी शेंगदाणे घेतले, तर इथे पाऊण कप मी गूळ घेतलेला आहे. आता तुम्हाला जितपत गोड आवडतं तेवढं तुम्ही गूळ याच्यामध्ये घालून घेऊ शकता. इथे मी पाऊण कप गूळ घातलेला आहे आणि 1 चमचा इलायची पावडर घालून घेतलेली आहे. आता हे थोडंसं हाताने मी असं मिक्स करून घेणार आहे आणि मग मिक्सरला असं फिरवून घ्यायचंय. इथे हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि छान असं हे आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. गूळ शेंगदाण्याचं सारण इथं हे तयार झालेलं आहे आणि हे थोडंसं असं ओलसरच आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये तूप वापरलेलं नाहीये. इथं गूळ होता तो थोडासा चिकटच गूळ होता, त्यामुळे मला ह्याच्यामध्ये तूप घालायची काहीच गरज पडलेली नाहीये. तुम्हाला जर एकदमच कोरडं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही तूप घालून घेऊ शकता. तर आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. याचे तुम्ही गूळ शेंगदाण्याचे नुसते लाडू सुद्धा बनवले तरी पण हे खूप छान आहे, पौष्टिक लहान मुलांना. याच्यामध्ये तूप मिक्स करून तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकता. हे असं आपल्याला सारण बनवून घ्यायचंय. असं त्याचा गोळा झाला पाहिजे. तर आता हे आपण बाजूला ठेवू आणि इथं कणिक मळून घेणार आहोत आपण. तर 1.5 कप मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही 2 कप सुद्धा इथं गव्हाचं पीठ वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडं-थोडं आता पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो ना, तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून चांगलं घ्यायचंय. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना, तसंच आपल्याला हे मळून घ्यायचंय पीठ. तर इथे हे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. अशा प्रकारे मळायचं आहे. तर थोडंसं आपण तेल घालून परत जरासं मळून घेणार आहोत.
म्हणजे पीठ असं छान आपण मळलं ना की पोळी पण छान होते. आता तेल लावून पण आपण व्यवस्थित असे पीठ मळून घेतलेलं आहे. मग असा गोळा बनवून आता आपण हा 15 ते 20 मिनिटं असंच बाजूला ठेवून देणार आहोत. म्हणजे चांगलं हे पीठ छान असं मुरेल. तर वरून थोडंसं आपण तेल लावून देणार आहोत म्हणजे हे कोरडं पडणार नाही. सगळीकडून थोडंसं असं तेल लावून घ्यायचंय आणि 15 ते 20 मिनिटात हे आपण तसंच ठेवून देणार आहोत बाजूला. तर इथं मला पाऊण ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे. थोडं पाणी राहिलेलं आहे त्याच्यातलं. इतर 15 ते 20 मिनिटं झालेली आहे. पीठ पण आपलं छान असं मुरलं गेलेलं आहे. तर आपण परत थोडंसं 2 ते 3 मिनिटं हे मळून घेणार आहोत चांगलं. आणि इथं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण चपातीसाठी जेवढे गोळे बनवतो ना तसे गोळे बनवून घ्यायचे. तिथे मी एक गोळा बनवून घेतलेला आहे. थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याला असं जरासं लावून घ्यायचंय आणि त्याची अशी पारी बनवून घ्यायची आहे. सुरुवातीला जरा साईडनीच आपल्याला हे असं दाबून हे करायचंय. मधला भाग जास्त हे करायचा नाहीये. म्हणजे पोळी व्यवस्थित अशी भरली जाते, फुटत नाही. आता सारण आपण याच्यामध्ये भरून घ्यायचंय. जेवढे यामध्ये राहील तेवढं सारण भरून घ्यायचंय. जास्त सारण भरलं तर पोळी पण खूप छान होते. थोडंसं असं बोटाने असं मध्ये प्रेस करून हे व्यवस्थित असं साईडने फोल्ड करत जायचंय आणि असं हे आपल्याला बनवून घ्यायचंय. तर इथे हे आपला पोळी लाटायला गोळा बनवून तयार झालेला आहे. थोडंच आपण याला पीठ लावून घेणार आहोत. दोन्ही साईडने व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचंय. आणि थोडंसं असं हाताने असं प्रेस करून घ्यायचंय, दाबून घ्यायचंय त्याला. म्हणजे जे सारण भरले ना ते व्यवस्थित असं आतमध्ये सगळीकडे असं पसरलं जातं व्यवस्थित. आणि आता व्यवस्थित असं लाटून घ्यायचंय. थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं. गरज पडली तर लावा पीठ, नाही तर नाही लावलं तरी पण चालेल. जसं चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचंय. तर इथं हे आता आपली एक पोळी लाटून झालेली आहे. तर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथं गॅसवर तवा तापत ठेवलेला होता. त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल किंवा तुम्ही तूप लावू शकता. त्याच्यामध्ये ही पोळी अशी टाकून घ्यायची आणि 1 मिनिटं आपण ही अशी परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की छान अशी ही पोळी भाजून झालेली आहे एका साईडनी. आणि वरूनच आपण थोडंसं असं तूप लावून घेणार आहोत. तुम्ही तेल सुद्धा लावू शकता. आणि दुसऱ्या साईडने आता पोळी पलटी करून घेऊ आणि थोडंसं तिकडून पण आपण आता तूप लावून घेणार आहोत. छान दोन्ही साईडने अशी खमंग अशी भाजून घ्यायची. आणि ह्या 8 ते 10 दिवस अशा सहज टिकतात. तुम्ही असं बाहेर ठेवलात तरी छान अशा टिकतात. अजिबात अशा हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या नाहीये. अशा मोकळ्या तुम्ही अशा बाहेर ठेवलात ना तरी पण त्या
10 दिवस तरी आरामात टिकतात. छान अशा खायला पण छान खुसखुशीत अशा लागतात. तर इथे ही आपली पोळी तयार झालेली आहे. अशाच आपण ह्या बाकीच्या सुद्धा आपण करून घेणार आहोत. तर इथे या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. एवढ्या आपल्या ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आणि खूप छान लागतात ह्या. खायला खूप पौष्टिक आहे. तुम्ही लहान मुलांना वगैरे आधी-मध्ये असे करून देऊ शकता. त्याच्यामुळे कॅल्शियम पण वाढण्यास मदत होते. मी तुम्हाला एक पोळी अशी तोडून दाखवते. छान अशी खुसखुशीत अशी ही पोळी झालेली आहे. आणि ही फक्त नुसती पण तुम्ही अशी खाऊ शकता किंवा तुपाबरोबर वगैरे खाऊ शकता. सारण पण बघू शकता सगळीकडे असं छान लागलेलं आहे एकदम. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.